पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। श्रीराम नवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेला कल्याण पश्चिम येथील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला। दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली। तिथून पुढे लाल चौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौक मार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली। त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झाकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता। तसेच आध्यात्मिक यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले। ज्यामध्ये कल्याण विकास फाउंडेशनतर्फे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे 9वे धर्मगुरू गुरु श्री तेग बहादूर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। तसेच त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनीज बुकमध्ये नोंद झालेले नारायणी लेझिम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय, उज्ज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृती भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव, ओक शाळेचे लेझिम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मर्याई पोतराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता। या रामनवमी निमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकावून रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साह वातावरणात रंगून गेले होते। या शोभायात्रेचे लाल चौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गांवर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले। तर या मार्गांवर ठिकठिकाणी सामाजिक संस्था नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आईस्क्रीम तसेच सरबत वाटप केले जात होते।